बार व बेंच यांच्यामध्ये समन्वय आवश्यक, बॉम्बे हायकोर्टाचे न्यायाधीश श्री अजित कडेठाणकर यांचे मत. दि इचलकरंजी बार असोसिएशनचे क्रीडा महोत्सव 2026 चा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी इचलकरंजी न्यायालयाचे प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. बॉम्बे हायकोर्टाचे न्यायमूर्ती श्री अजित कडेठाणकर साहेब यांच्या हस्ते व कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्रीमती कविता अग्रवाल मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली सदरचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री जे.एल. गांधी साहेब व माननीय श्री मिलिंद भोसले साहेब, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य माननीय ॲडव्होकेट श्री विवेक घाटगे साहेब, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य माननीय ॲडव्होकेट श्री संग्राम देसाई साहेब, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सेक्रेटरी माननीय ॲडव्होकेट श्री मनोज पाटील साहेब व दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, सर्व न्यायाधीश महोदय, कार्यकारिणी मंडळ, क्रीडा समिती सदस्य, इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्य, न्यायालयीन अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक व स्वागत बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोष्णीवाल यांनी केले. क्रीडा महोत्सव हे केवळ स्पर्धेत भाग घेणे, स्पर्धा जिंकणे किंवा बक्षीस मिळवणे यापुरतेच मर्यादित नसून आपल्यातील सुप्त गुण, मैत्रीची भावना आणि खिलाडू वृत्ती व्यक्त करण्याचा तो महोत्सव आहे. स्पर्धात भाग घेणारा व निष्ठेने खेळणारा प्रत्येकजण हा विजयीच असतो, असे श्री तोष्णीवाल यांनी सांगितले. यावेळी बॉम्बे हायकोर्टाचे जस्टिस माननीय अजित कडेठाणकर साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बार व बेंच ह्या न्यायसंस्थेमधील 2 महत्त्वाच्या शाखा आहेत. क्रीडा महोत्सवातील सर्व कार्यक्रमांमध्ये बार व बेंच सामील होतात ही प्रशंसनीय बाब आहे. आपल्याशी इतरांनी कसे वागावे असे जे आपल्याला वाटते तसेच आपण दुसऱ्यांशी वागावे हे तत्त्व आपण कोर्टातही बाळगावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी बॉम्बे हायकोर्टाचे न्यायमूर्ती श्री अजित कडेठाणकर साहेब यांनी इचलकरंजी बार असोसिएशनचे 2 नवोदित वकिलांचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली व त्यानुसार ॲडव्होकेट शिल्पा अंबिलडोके व ॲडव्होकेट प्रसाद मगदूम या नवोदित वकिलांचा सत्कार न्यायाधीश कडेठाणकर यांनी केला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्रीमती कविता अग्रवाल मॅडम साहेब, ॲडव्होकेट श्री विवेक घाटगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट दीपाली हणबर, ॲडव्होकेट अतुल रेंदाळे, ॲडव्होकेट स्वानंद कुलकर्णी, ॲडव्होकेट इरफान जमादार यांनी केले. तर उपस्थितांचे आभार बार असोसिएशनचे सेक्रेटरी ॲडव्होकेट अभिजित माने यांनी मानले. या कार्यक्रमास उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाराम सुतार, जॉईंट सेक्रेटरी ॲडव्होकेट आदित्य मुदगल, खजिनदार ॲडव्होकेट विजय शिंगारे, ॲडव्होकेट राहुल काटकर, ॲडव्होकेट शैलेंद्र रजपूत, ॲडव्होकेट महेश कांबळे, इचलकरंजी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट संजय गजबी, ॲडव्होकेट अरुण बडवे, ॲडव्होकेट भरत जोशी, ॲडव्होकेट सुधीर मस्के, ॲडव्होकेट धीरज पारख, ॲडव्होकेट अमित सिंग, ॲडव्होकेट पंकज मुळे, ॲडव्होकेट सुरजित नायर, ॲडव्होकेट सारंग जोशी, ॲडव्होकेट रमेश जमदाडे, ॲडव्होकेट रोहन मराठे, ॲडव्होकेट अनुराग कुलकर्णी, ॲडव्होकेट वैद्यनाथ पाटील, ॲडव्होकेट अल्ताफ मुजावर तसेच ॲडव्होकेट हेमलता नेमिष्टे, ॲडव्होकेट नीता परीट, ॲडव्होकेट वर्षा चौगुले खोत, ॲडव्होकेट सोनल कदम, ॲडव्होकेट शिरीन सिद्दीकी, क्रिकेट संघांचे ओनर्स, स्पॉन्सर्स, माजी अध्यक्ष, सीनियर वकिलांसह सर्व वकील सभासद, न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी व बारचे क्लार्क प्रवीणभाऊ फगरे यांचे सहकार्य लाभले. चॅनेलला सबस्क्राइब करा.